स्वयंपाकामध्ये इथे बनवत आहे मिक्स डाळीचा डोसा, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ सकाळी भिजत घातलेली. आणि आम्ही हंड्रेड घातलो आहे बाहेर खूप गार आहे. शरूचे तिकिटाचे पैसेच नाही घेतलेले. 000 असे पफ तयार. शुभ प्रभात मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान आहोत. सकाळचे 7 वाजत आलेले आहेत. मी रेडी होऊन आलेली आहे खाली. पटापट चहा पिते. मुलींचं स्कूलचं आवडते, त्यांना मी 7 वाजता उठवत असते राईट 7ला. तर 7ला अजून 5 मिनिट वेळ आहे, तोपर्यंत चहा पिते आणि नंतर त्यांना उठवून आवरते त्यांना स्कूलमध्ये ड्रॉप करण्यासाठी. आणि मग त्यांचे डबे वगैरे सारखे भरून घेऊया. इथे चहा केलेला आहे, तर आता मी चहा घेते आणि पटापट कामाला लागते. तर या कडक अशा चहाबरोबर तुमच्यासोबत सुरुवात करते आजच्या ब्लॉगची. चहा पीतच मुलींचे लंच बॉक्स पण भरून घेते. आज आहे त्यांना ब्रेड आणि चिकन स्लाइस अँड चीजच्या स्लाइस घातलेल्या आहेत. काल मुली दिवाळीचं फराळ घेऊन गेले, तर त्याची शेव वगैरे तशी बॅगेत काय काय सांगली आहे. मुलांच्या स्कूल बॅगमध्ये फक्त त्यांचा लंच बॉक्स असतो आणि छोटी मुलं असतील 4-5 वर्षांची तर एक्स्ट्रा क्लोथ्स ठेवलेले असतात, जेणेकरून कधी खराब वगैरे झाले तर ते चेंज करते. बाकी फक्त लंच बॉक्स, पुस्तकं वह्या असं काही नसतं त्यांना. गुड मॉर्निंग चिन्नू मुन्नू, वेकअप. शिमा चला स्कूलला जायचं, उठा. चला 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 उठा, स्कूलला जायचं ना बाबू. चला मग. हॅलो, आम्ही दीदी स्कूलसाठी रेडी झाली. शिमू पण झाली ना स्कूलसाठी रेडी. छान छान. आम्ही हंड्रेड घातलो आहे बाहेर खूप गार आहे. येस, जायचं आता. हा पण माझे जॅकेट घ्यायला. जॅकेट नाही, बॅकपॅक. बॅग मला वाटलं जॅकेट होतं. बॅग चला. कॅप नाही घालणार आहेस का? घालणार दीदी. कॅप आहे माझे बॅकपॅक मध्ये. थंडी वाजते का आता? नाही वाजत आहे. स्कूलमध्ये येऊन थांबल्यात. आम्ही अजून नाही सुट्टी, अजून 2 वीकला आहे. सुट्टी नाही आता, स्कूल तुझं स्टार्ट झालं ना. मोठी झाल्यावर मी पण तपाशी असणार आहे. दुपारी जेवण वगैरे आटोपलं, सगळी कामं आटोपली घरातली आणि मी इथं वरती अटेकमध्ये येऊन बसलेली आहे. काल वॉशिंग मशीन आली नवीन आणि त्याचं हे इन्फॉर्मेशन बुक आहे, तर ते म्हटलं एकदा नजरेखालून काढावं, जेणेकरून यूज करताना सोपं जातं. आणि त्याच्यामध्ये एक नवीन अजून सायलंट मोड पण आलेला आहे. खूप सारे ऑप्शन आहेत, तर म्हटलं बरं झालं. रात्री जेव्हा कधी कधी उशीर होतो तेव्हा मशीन इतकी जोरात स्पिन होते आणि दर हालत असतं, त्यामुळे आता सायलंट मोड आला, त्यामुळे रात्री पण आरामात मशीन लावू शकते. तर हेच आता मी डोळ्याखालून काढते, जरा काय काय आहे त्याच्यात नवीन फंक्शन वगैरे ते पाहते. तर आता मी मुलींना पिकअप केलेलं आहे. पुढे शर्वरी आहे, मागे आम्ही दोघी आहे, मी आणि श्रीमयी. साईडला इकडे बदकं पोहताना दिसतील तुम्हाला. आता हलू नकोस.
किती सारे बदक आहेत तिथे. डक्स. सूर्य मावळतीला गेलेला आहे. आम्ही चाललेलो आहोत स्विमिंगला. शरू इथे रेडी होऊन चालली. शरूचे तिकिटाचे पैसेच नाही घेतलेले. 000. Please for it now. No money is lost. तर आता आम्ही बसने चाललेलो आहोत आणि आमच्या घराजवळच बस स्टॉप आहे. शरूला मी आत्ता स्विमिंगला सोडलं आणि त्यानंतरनं वॉक करायला आलेली आहे. पाऊण तास तिचा क्लास असतो तर तेवढ्या वेळात माझा छान वॉक होऊन जातो. गारठा सुरू झाला आहे परंतु अंधार लवकर लवकर पडायला लागला आहे. आता बघितलं असेल तुम्ही 5:45लाच किती सारा काळोख झालेला आहे. सगळीकडे अंधार झाला आहे. पुढे लाईट्स आहेत आणि लोक चालत आहेत. हे ॲम्स्टलविनचा एरिया स्पोर्ट एरिया असल्यामुळे इथे खूप सारी गर्दी असते. सारखं कोण ना कोण पिकअप ड्रॉपला येतं मुलांना. तर मी आता छान एक फेरफटका मारते. हे बघा लोक फिरत आहेत छान. आणि आता ऑफिस सुटले त्यामुळे सगळ्यांची आता घरी जायची घाई सुरू आहे. तर हा एक गोल राऊंड मी मारत असते जेणेकरून माझं छान पाऊण तास वॉक पण होऊन जातो आणि तिथे बसून बोर होतं नाही तर आतमध्ये. आणि स्विमिंगच्या इथे ना आतमध्ये खूप गरम असतं. पाणी गरम केल्यामुळे हीटर चालू असतं आणि बाहेर इतकं थंड वातावरण तर मिक्स वातावरणात त्रास होतो. म्हणजे आता आत गेले ना मी जेव्हा शर्वरीचं स्विमिंग संपेल तेव्हा असं एकदम गरम होऊन जातं. आणि आता बाहेर छान वाटते जरा चालताना. आपली बॉडी पण गरम होते तर थंडीत चालायला मस्त वाटतं एकदा बॉडी गरम झाल्यानंतर. डिलिव्हरी बॉय पिझ्झावाले. येस तर मी सगळं आवरून आले. सगळीकडली आवरावर झालेली आहे आणि गॅसवरती आता काळे चणे ठेवलेले आहेत शिजण्यासाठी. आज काळ्या चण्यांची तिखट झणझणीत अशी पातळ रस्सा भाजी करणार आहे आणि थोडे अर्धे चणे आहे त्याचं सॅलड बनवणार आहे शरूच्या बाबांसाठी. मुली पण गेलेल्या आहेत स्कूलमध्ये. आणि येथे आपलं मस्त जास्वंद फुललेलं आहे. त्याची रोज फुलं पडतात जे उमलून पडतात ते मी असे गोळा करून ठेवत आहे जेणेकरून ते तेलामध्ये घालता येईल केसांसाठी. आणि इकडे आहे शेवंती छान अशी बहरलेली. तर यावर्षी मला दिवाळीला फुलं विकत आणावी लागली नाही. फुलांचे बुके प्रत्येक वर्षी घेऊन येत असते. यावर्षी शेवंती एवढी बहरली होती की त्यातले फुलं सगळे काढून घेतले होते आणि कळ्या बाकी होत्या. आता त्या कळ्या पण छान अशा उमललेल्या आहेत. हे बघा मस्त अशा. आणि जास्वंदाची फुलंही निघत आहेत रोज 1-2. अजून इकडे पण कळ्या आहेत त्यांना. तर चला चणे शिजत आलेले आहेत. तर आता मसाल्याची तयारी करूया. वाटण करून घेते मी आता. हे बघा येथे आपले काळे चणे छान शिजलेले आहेत. तर थोडे चणे मी काढून घेतलेले आहेत जसं म्हटल्याप्रमाणे की मी सॅलड बनवणार आहे. हे थोडे काळे चणे ठेवलेले आहेत ज्याची पातळ रसाभाजी करायची आहे. थोडी काकडी कापून घेतलेली आहे सॅलडमध्ये घालण्यासाठी. आणि यामध्ये अजून घालायचं आहे ॲव्होकाडो. हे चणे आहेत मी यांना जरा असं तुपामध्ये परतून घेणार आहे आधी. थोडंसं तिखट मीठ घालून आणि नंतर ना मिक्स करणार बाकी सॅलडमध्ये. असं केलं ना याला छान तिखट मीठ लागतं आणि थोडेसे परतल्यानंतर ना चणे खायला पण खूप छान टेस्टी लागतात. आता घेतलेली आहे भाजी करण्यासाठी उसळ करायची आहे. आणि जेव्हा उसळ करते खास करून काळ्या चण्याची आणि ते आपल्याला छोलेची भाजी म्हणा काळसर आवडते. तर मी घेतलेली आहे इथे लोखंडाची कढई. आता तापायला ठेवलेली आहे. लोखंडाच्या कढईमध्ये केली तर भाजी खूप टेस्टी होते. प्रॉब्लेम एकच असतो की जराशी काळसर बनते परंतु त्यामुळे आपल्याला खूप सारं लोह मिळतं. आपल्या शरीरात खूप सारं लोह जातं. ही कढई मी आता गरम करून घेते आणि मस्त अशी काळ्या चण्याची उसळ बनवते. इथे गरम होते तोपर्यंत
छान असा मसाला वाटून घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचा. देऊयात फोडणी. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेली आहे आणि स्वयंपाकामध्ये इथे बनवत आहे मिक्स डाळीचा डोसा. मुगाची डाळ आणि उडदाची डाळ सकाळी भिजत घातलेली आणि त्याचबरोबर पोहे. तर यांना आता मी छान असं वाटून घेणार आहे. इकडे बटाटे ठेवलेले आहेत उकडायला, बटाट्याची भाजी, चटणी बनवणार आहे टोमॅटोची आणि त्यासोबतच डोसा. त्याचबरोबर मी बनवणार आहे रात्री खायला पफ. तर हे अशा प्रकारे झालेलं आहे डोशाचं पीठ आणि मी इथे मस्त असे डोसे बनवायला घेतलेले पण आहेत. तर हे मिक्स डाळीचे आणि पोह्याचे डोसे आहेत. इथे झालेले आहेत मस्त असे पफ तयार. बरं नेक्स्ट टाइम